मामांजींबरोबर बाबाजी एकटेच आहेत. विठुऱ्या, रक्षण करा. बुवा आजोबांची, गंगा मावशीची काय भयानक अवस्था झाली होती. दोघांच्याही डोळ्यात ओळख नव्हती. विचित्रच वागत होते. राणी भानामती, भानामती. शिवाप्पा बरोबर तुझ्यावरचाही माझा विश्वास उडालाय. मला खूप भीती वाटते रे विठुऱ्या. मामांजींची अशी अवस्था बघून खूप घाबरायला होतंय. मनात येतंय की बाबाजी काही दुष्ट खेळ तर खेळणार नाहीत ना. मामांजी एकटेच आहेत. काय करावं? खेरड्या, आता तुला काय बी ऐकू येणार नाही. तुला काय बी बोलता येणार नाही. आणि तू जे काय बोलशील ते मी सांगल तेच. सखुताईंनी मला बोलावलंय. सखुताईंनी मला बोलावलंय. शंका होतीच, आता खात्री पटली. बुवा आजोबा आणि गंगा मावशीच्या बाबतीत असंच करून बाबाजींनी त्यांना भ्रमिष्ट केलं होतं. विठुऱ्या, नाही नाही, मामांजींच्या बाबतीत असं होता कामा नाही. तुझ्या निश्चित भक्ताच्या बाबतीत क्रूर थट्टा सुरू आहे रे. हे व्हायला नको. मामांजींचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आता कुठे त्यांना तू सोडवलंयस. सखू, सखू कुठे गेले? परत कुठे गेले चोंबडेपणा करायला? रमाई अगं कुठेही गेली नाहीये. सकू बाबांसाठी आंबील बनवायला गेलीये. अरे हो हो जाऊ बाई, ती चूल घरात आहे, मी बघितलं. सकू, सकू, अगं उठ, 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 उठ. अगं हाशी कशी पडलीस तू? काय झालं? ते मी पाय अडकळून पडले. नको तिथे मरायला जायचंच कशाला? आणि लगेच आंबील आणायची गरजच काय होती? कोणी सांगितलं का तुला आंबील बनवून आणायला? स्वतःच्या मनाला जे येईल तेच करतेस. नाहीतर काय? बाबाजी काय म्हणाले होते? ते एकटे इथे थांबतील. मग करते कशाला आलीस इथे कडबडायला? अहो सासूबाई, मला वाटलं की मामांजींनी काहीच नाही खाल्लंय. आंबील तरी पोटात जायलाच हवी, म्हणून मी आंबील आणली. मग विचारता नाही आलं? आम्ही काय मेलो होतो? रमाई, अगं तुला विचारलं तर मनमानी कशी करता येईल? मला ठाऊक होतं ती आंबील बनवते, पण इथे घेऊन येईल असं वाटलं नव्हतं. मोठी बनेलन हुशारी सखू, मुद्दाम पडली इथं येऊन. आता माझ्या वशीकरणात जाणून बुजून ही सखू खोळंबा घालत राहील. म्हणजे मला इथं दुसरा काही उपचार बी करता यायचा नाही. या म्हाताऱ्याला काय बी करून मठात न्यायला हवं. म्हणून काय बी झालं तरी पंतांवर दुष्ट शक्तींचा, वाईट शक्तींचा प्रभाव हाय का नाही याची खातर जमा झाल्या बिगर त्यांना इथं असं ठेवता येणार नाही. नाही ठेवता येणार. त्यांच्यावर योग्य ते उपचार झालेच पाहिजेत. आणि म्हणूनच
आम्हाला पंतांना मठात न्यावं लागत. जिंगरोबाच्या साक्षीनं त्यांच्यावर उपचार होतील. दुसरा काही इलाज नाही. काय गजा? तुम्ही म्हणाल तसं. हो हो बाबाजी. मठात कशाला? अगं आपला एवढा मोठा वाडा आहे, शिवाय आपण घरची माणसं घेऊ ना बाबांची काळजी. रमाई, अगं बाबा फार वर्ष घरापासून दूर राहिले. आता नका बाहेर नको, मठात नको. दिगू, उगाच फाटे फोडायची काही एक गरज नाहीये. आणि प्रश्न केवळ त्यांच्या तब्येतीचा नाहीच आहे. यांच्यावर दुष्ट शक्तींचा प्रभाव असेल असं बाबाजी म्हणतायत. तसा जरा गांभीर्याने विचार कर. तेच म्हणतोय मी रमाई. अगं सगळंच नाजूक आहे. बाबांची मनस्थिती, त्यांची परिस्थिती. आता त्यांना आपल्या नजरेसमोरून दूर करायला नको. शिवाय आपल्या माणसात बाबा लवकर बरे होतील की नाही? इतर तर्क कुतर्क करत बसण्यापेक्षा मला माझ्या नवऱ्याच्या जीवाची काळजी जास्त वाटते. आणि मी त्यांची धर्मपत्नी आहे. आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली की मी स्वतः जातीनं त्यांची दासी म्हणून सेवा करेन. पण तुर्तास त्यांच्यावर इलाज व्हायला हवा. आणि तो आपल्या नाही, बाबाजींच्याच नजरेखाली, तेही मठात. आता यावर अजिबात चर्चा नकोय. आणि कोणीही आता अकलेचे तारे तोडायचे नाहीत. गजा, बाहेर माझी सेवक आहेत. आत पाठव त्यांना. मी म्हणजे मीच असं म्हणायचं होतं मला. आता जातो आणि तुमच्या सेवकांना बोलवून आणतो मीच. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे. काय ग गंगे, आज लईच आनंदात आहे जणू. भाई म्या लई म्हणजे लई आनंदात आहे बघा. का म्हण? अहो थोरलं मालक घरला परत आलं. हा? काय? थोरलं मालक घरी आलं? काय म्हणतेस? अगं गंगी, आनंदाची वार्ता आहे की ग? अगं आपल्या गावचे तुकोबा परत आलं. आलं पण नागोजी बाबाच्या कृपेनंच आलं. अरे तुझा बाबाजी ना काय बी कामाचा नाही. लबाड भोंदू हाय त्यो. माझ्या सखुताईच्या पुण्याईमुळे थोरलं मालक घरला परत आल्यात. आणि समद्यासनी ठाव आहे थोरलं मालक बेठुरा